जिंगरोबा महागुरु जिंगरोबा 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 महागुरु जिंगरोबा बघा बघा जिंगरोबा दिसतोय त्याचा डोळा दिसतोय पण तो क्रुद्ध आहे डोळ्यातून आग ओकतोय त्याचा चेहरा क्रुद्ध झालेला आहे दिसतोय ना दिसतोय की नाही आणि नीट ऐका कान देऊन नीट ऐका त्याची आकाशवाणी होतीये ऐका तुम्ही माझा आणि माझ्या शिष्याचा नागोजीचा लय अपमान केला आता क्षमा नाही तडजोड नाही सवलत नाही आता फक्त आदेश ऐका कलीचा आदेश हाय की समध्यांनी झाडून समध्यांनी फक्त माझी पूजा करायची विठोबाचं नाव भी घ्यायचं नाही नाहीतर काल सारखं घडल माझी पंचमहाभूतांवर सत्ता आहे मी अग्निवर्षाव करू शकतो तसा पाऊस महापूर भूकंप असं कोणतंही संकट आणू शकतो महामारी आणू शकतो ध्यानात ठेवा हे नागोजी साम दाम दंड भेद कोणता भी उपाय कर पर समजे मला शरण यायला पाहिजे कलीच्या आज्ञेनुसार समध्यांना विठ्ठल नाम वर्ज्य हाय लोक हो ही तुम्हाला शेवटली संधी हाय शेवटली शरण या शरण या शरण या नाहीतर मग गो ऐकलं समजाने जिंगरोबाने काय सांगितलं ते जिंगरोबा म्हणले त्यांचं जर ऐकलं नाही तर मग ते शिक्षा करतील जिंगरोबा स्वतः बोलले स्वतः आता तुम्हाला जिंगरोबा मोरच हात जोडावं लागतील तुम्हाला गुरु जिंगरोबांना शरण जावं लागल तरच मग ही महामारी महापूर महासंकट टळल नाहीतर नाही निवड तुम्ही करायची तुम्ही वय तुम्ही आपल्या अंगावर स्वतः संकट ओढवून घ्यायचं का जिंगरोबाला शरण जाऊन त्याच्या छायेमध्ये सुखात राहायचं जिथं राहायचं ते तुम्ही ठरवायचंय आणि जो हे करणार नाही यो संपल आणि एकला नाही संपणार त्याच्याबरोबर अख्खा गाव संपल अरे दिगू दादा मला ओरडला ना ते अगदी योग्यच होतं रे अरे माझीच चूक होती मी त्याच्या मागे तुला इथे येऊन काही बाई सांगितलं ना ते हे काही बाई सांगितलं नाही हा या डोळ्याने बघितलं ना तेच तुला सांगितलं तू आजारी आहेस ना तर तुला हे झेपणार नाही हा दादाचा मुद्दा मला पटलं रे आहे रे काका तू जाऊ दे ते विसर आता
अरे दादाचं बोलणं मला मला लागणार नाहीये रे, मला सुधारणार असतं. हो अरे हा जो मी आता आहे ना काका